पिरियड्समध्ये वापरलेले चुकीचे सॅनिटरी प्रोडक्ट्स तुमच्या गर्भाशयाच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. आज आपण पाहणार आहोत टेम्पॉन, मेन्स्ट्रुअल कप, सॅनिटरी पॅड, रियुजेबल पिरियड पॅन्टी, डिस्पोजेबल पिरियड पॅन्टी आणि पॅन्टी लायनर्स यापैकी युटेराइन हेल्थ म्हणजेच गर्भाशयाच्या पिशवीसाठी सुरक्षित काय आहे. सर्वायकल कॅन्सरचा म्हणजेच गर्भाशयाच्या पिशवीच्या कॅन्सरचा धोका कसा कमी ठेवायचा, स्टेनिंग म्हणजेच कपड्यांना पडणारे डाग कसे टाळायचे, सॅनिटरी हायजीन बाबत योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे अनेक जणी नकळत चुकीच्या सवयी अंगीकारतात. ज्ञानाच्या अभावामुळे नेमकं काय योग्य आहे, आपल्याला कोणतं प्रोडक्ट सूट होईल हे समजायला अनेक वर्ष निघून जातात. म्हणूनच वयात येणाऱ्या मुलींच्या मनात असणारे सगळे प्रश्न, शंका आणि कुतूहल दूर करण्यासाठी तुमची डॉक्टर मार्गदर्शक किंवा मोठी ताई म्हणून आजचा हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे. योग्य माहिती मिळवून देणं आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणं हेच माझं उद्दिष्ट आहे. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. दर आठवड्याच्या शुक्रवारी होमिओपॅथी या युनिक सायन्सबद्दल आणि त्याचबरोबर स्किन केअर, हेअर केअर, हेल्थ केअर, चाइल्ड केअर, पेट्स केअर, फिटनेस आणि न्यूट्रिशन अशा वेगवेगळ्या विषयांवर माहितीपूर्ण व्हिडिओज घेऊन मी येत असते. जर तुम्हाला सुद्धा या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे सगळे व्हिडिओज आपल्या मराठी भाषेत आहेत. नंबर 1, सॅनिटरी पॅड्स. सॅनिटरी पॅड हे कायम कॉटन बेस्ड आणि परफ्यूम फ्रीचं वापरायचे. परफ्यूम असणारे पॅड्स वापरणं टाळायचं. याच्या लॉंग टर्म वापराने हॉर्मोनल इम्बॅलेन्स आणि इन्फ्लमेशन, वजायनल इन्फेक्शन होण्याचं प्रमाण खूप वाढतं. प्लास्टिक आणि परफ्यूम असलेले पॅड्स वापरणं टाळा. 6 ते 8 तासांपर्यंत एकच पॅड वापरायचा नाही. दर 6 तासांनी पॅड नियमित बदलायचाच. वापरलेला पॅड व्यवस्थित डिस्पोज करायचा, कसाही उघड्यावर टाकायचा नाही किंवा टॉयलेट कमोडमध्ये फ्लश सुद्धा करायचा नाही. पेपरमध्ये व्यवस्थित रॅप करून गार्बेज बॅगमध्ये डिस्पोज करायचा, कारण पुढे जो कोणी स्वच्छता कर्मचारी ते हाताळणार आहे त्या व्यक्तीचं काम हे सोपं झालं पाहिजे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. नेहमी प्युअर कॉटनचे ब्रीदेबल पॅड गर्भाशयाच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. पॅड जर टाईट कपड्यांच्या किंवा अंडर गार्मेंट्सच्या आत जास्त वेळ वापरले तर जांघेत घर्षणाने रॅश होतात, बटक्सवर रॅश होतात, रेडनेस येतो, इचिंग आणि बर्निंग होते. म्हणून पाळीच्या दिवसात शक्यतो हवा खेळती राहील असे लूज कपडे वापरायचे. पॅडचा अजून एक मेजर प्रॉब्लेम म्हणजे डाग लागण्याची भीती आणि रात्री झोपताना होणारा डिस्कम्फर्ट. जर साईज योग्य नसेल तर अंडर गार्मेंट्स आणि बाहेरच्या कपड्यांना डाग लागण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यामुळे एम्बॅरेसमेंट वाढते. यासाठीचा उत्तम पर्याय मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 2, टॅम्पॉन. टेम्पॉन वयाने लहान असणाऱ्या मुलींसाठी, वर्जिन मुलींसाठी चुकीचा पर्याय आहे. याचा सतत वापर टाळायचा आहे. टेम्पॉन्स जास्त वेळ ठेवल्यास इन्फेक्शनचा धोका खूपच जास्त असतो. हे योनी मार्गाच्या आत बसवायचे असतात आणि ते नंतर हळूहळू ओपन होतात. जर याचा कापूस किंवा एखादा लहानसा कण नीट स्वच्छता न केल्याने आतच राहिला तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तो कण आतमध्ये कुजल्यामुळे सिरियस वजायनल इन्फेक्शनचा धोका खूप जास्त असतो. सर्वायकल कॅन्सरचा धोका पण लॉंग टर्म चुकीचे टेम्पॉन्स वापरल्याने होतो. टेम्पॉन सुद्धा वेळच्या वेळी बदलणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी उशीर करून चालत नाही. कधी कधी तर टेम्पॉन रिमूव्ह करताना त्याची जी टेल थ्रेड असते ती ओढताना तुटण्याचे पण प्रकार घडतात. पेल्विक फ्लोअर मसल्स जर नीट रिलॅक्स नसतील तर ओढून बाहेर काढताना पेन होतं, कारण ब्लड ॲब्सॉर्ब केल्याने त्याचा आकार हा मूळ आकाराच्या
दुप्पट झालेला असतो. त्यामुळे ओटीपोटात सतत जडपणा, पेन किंवा डिस्कम्फर्ट जाणवत राहते. त्यामुळे सॅनिटरी प्रोडक्टच्या लिस्टमध्ये टेम्पॉन मी सगळ्यात शेवटी ठेवणार आहे. नंबर 3, मेन्स्ट्रुअल कप. योग्य स्वच्छता पाळल्यास मेन्स्ट्रुअल कप सुरक्षित असतात. हा एक लॉंग टर्म इको फ्रेंडली ऑप्शन असला तरी कपचा चुकीचा साईज आणि हायजीन नसेल तर इन्फेक्शन होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. कप प्रत्येक वेळी वापरताना 10 ते 15 मिनिट उकळत्या पाण्यात ठेवून स्वच्छ करायचा असतो. कारण कितीही झालं तरी हा एक फॉरेन ऑब्जेक्ट आहे जो आपण आपल्या अतिमहत्त्वाच्या अवयवाच्या आतमध्ये बसवणार आहोत. त्यामुळे हायजीनला या केसमध्ये खूप जास्त महत्त्व आहे. हे 3 सायझेसमध्ये असतात, S, M आणि L. मेन्स्ट्रुअल कपची साईज ही फक्त वयावर ठरत नाही. डिलेव्हरी झाली आहे का, फ्लो किती आहे, पेल्विक मसल्सची स्ट्रेंथ किती आहे, हे जास्त महत्त्वाचे घटक आहेत. यावर योग्य साईज ठरवली जाते. जर वय 18 ते 25 वर्ष आहे, अनमॅरिड किंवा वजायनल डिलेव्हरी झालेली नाही, फ्लो मध्यम स्वरूपाचा आणि पेल्विक मसल्स स्ट्रॉंग असणाऱ्या मुलींसाठी साईज S योग्य आहे. 25 ते 30 वर्षे वयोगटातल्या महिला किंवा ज्यांची डिलेव्हरी सिझेरियन आहे किंवा झालेली नाही आणि पाळीचा फ्लो हा मध्यम आहे, अशा स्त्रियांसाठी साईज M ही आयडियल असते. 30 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातल्या स्त्रिया ज्यांची डिलेव्हरी नॉर्मल झालेली आहे, ज्यांचा मेन्स्ट्रुअल फ्लो हेवी आहे आणि पेल्विक फ्लोर मसल्स या वीक आहेत, या गटात मोडणाऱ्या स्त्रियांसाठी साईज L ही आयडियल असते. जर कप साईज चुकला तर लिकेज होऊ शकतं. कप खाली सरकतो ज्यामुळे डिस्कम्फर्ट आणि पेन होतं. कप ओव्हरफ्लो झाल्याने सुद्धा कपड्यांना डाग लागू शकतात. वेळेवर कप रिकामी केला गेलाच पाहिजे. हे प्रकरण थोडं मेसी होऊ शकतं. कप एम्प्टी करणं सगळ्या स्त्रियांसाठी कम्फर्टेबल नसतं. प्रत्येक वेळी कप वॉश करणं, बॉईल करणं जमेलच असं नसतं. स्पेशली आउटडोअर वॉशरूम्स वापरत असाल तर. घरी हे जास्त व्यवस्थित करता येतं. ऑफिस वॉशरूम्स किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. जास्त वेळ कप लावून ठेवल्यामुळे पेन आणि वजायनल सोरनेस येतो. कप वापरताना सुरुवात मीडियम साईजने करणं सुरक्षित असतं. कप बसवल्यानंतर तो व्यवस्थित सगळ्या बाजूने सील झाला पाहिजे. कप बसवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे फोल्ड्स करून तो आत इन्सर्ट करावा लागतो. तो फोल्ड जमायला थोडी प्रॅक्टिस लागते. जर फोल्ड चुकला तर सील होत नाही आणि लिकेज होतं, ज्याने कपड्यांना डाग पडतात. जर पेन असेल तर कप साईज बदलायचा. चुकीचा साईज कधीही वापरायचा नाही. नियमित प्रॉपर बॉइलिंग किंवा स्टरलायझरने हायजीन म्हणजेच स्वच्छता ही पाळायचीच. तरच पिरियड्स हे कम्फर्टेबल असणार आहेत. बराच वेळ कप लावून ठेवलाय आणि रिकामी करणं शक्य झालं नाही असं अजिबात करायचं नाही. माझ्या वैयक्तिक मतानुसार दर महिन्याला येणारी पाळी ही स्त्रीच्या शरीरासाठी एक नियमित आणि अत्यंत महत्त्वाची शारीरिक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया शक्य तितकी सोप्या, सुरक्षित आणि सहज हाताळता येईल अशा पद्धतीची असणं, मॅनेजेबल असणं गरजेचं आहे. या महत्त्वाच्या अवयवांच्या आरोग्याचा विचार करता शरीराच्या आत बसवाव्या लागणाऱ्या इंटरनल प्रोडक्ट्सपेक्षा बाहेरून वापरता येणाऱ्या एक्सटर्नल सॅनिटरी प्रोडक्ट्सना मी जास्त प्राधान्य देते. कारण बाहेरून वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांमुळे संसर्गाचा धोका तुलनेनं कमी असतो. वापर व बदल करणं सोपं जातं. बहुतेक स्त्रियांसाठी अधिक सुरक्षित आणि आरामदायक ठरतं. सध्या बाजारात उपलब्ध असलेले अनेक डिस्पोजेबल आणि इको फ्रेंडली सॅनिटरी प्रोडक्ट्स स्वच्छतेच्या दृष्टीने अधिक उपयुक्त आणि योग्य ठरतात. हे प्रोडक्ट्स व्यस्त जीवनशैलीशी सहज जुळवून घेतात आणि योग्य पद्धतीने वापरल्यास स्त्रीच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. नंबर 4, रियुजेबल पिरियड पॅन्टी. हलक्या, कमी प्रमाणात होणाऱ्या फ्लोसाठी उत्तम, पाळीच्या शेवटच्या दिवसांसाठी उपयुक्त,
नायलॉनच्या किंवा कॉटन मिक्स नायलॉनच्या पिरियड पॅन्टीज बिग नो. जर योग्य स्किन फ्रेंडली कॉटन बेस्ड कापडाच्या पिरियड पॅन्टी असतील तर चालणार आहेत. कॉटन बेस्ड पिरियड पॅन्टीज सेन्सिटिव्ह स्किनसाठी सुरक्षित असतात. ब्रीदेबल फॅब्रिकमुळे हवा खेळती राहते. घाम, ओलसरपणा आणि इरिटेशन हे कमी होतं. कचरा कमी होतो. पर्यावरणासाठी चांगला पर्याय. चालताना किंवा झोपताना डिस्कम्फर्ट कमी होतो. पण हेवी फ्लोसाठी योग्य नाही. जास्त ब्लीडिंग असेल तर लिकेज होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वेळेवर धुणं आवश्यक. कारण वापर केल्यानंतर लगेच न धुतल्यास जंतू संसर्गाचा धोका वाढतो. सतत वापरासाठी एकापेक्षा जास्त पॅन्टी लागतात. चांगल्या क्वालिटीची रियुजेबल पिरियड पॅन्टी साधारण 1,500 ते 2,000 पर्यंत असते आणि साधारण 2 ते 3 वर्षांनी बदलणं अपेक्षित असतं. हार्श डिटर्जंट, ब्लीच किंवा फॅब्रिक सॉफ्टनर्सने वॉश करायचं नाही. चुकीच्या पद्धतीने धुतल्यास हानी पोहोचू शकते. उन्हात पूर्णपणे सुकवून मगच परत वापरायची. ओलसर वापरायची नाही. लॉंग टर्म चुकीच्या पद्धतीने वापरल्यास गुड वजायनल बॅक्टेरियाचा फ्लोरा हा डिस्टर्ब होऊ शकतो. UTI होऊ शकतो. त्यामुळे हेवी फ्लोसाठी मी हे रेकमेंड करणार नाही, पण मीडियम फ्लो किंवा स्पॉटिंगसाठी चालेल. नंबर 5, डिस्पोजेबल पिरियड पॅन्टी. हेवी ब्लीडिंगमध्ये वापरासाठी एक खूप सुंदर प्रोडक्ट म्हणजे डिस्पोजेबल पिरियड पॅन्टी. रेग्युलर वापरता येतात. सगळ्या स्त्रियांचा खूप मोठा प्रश्न, नाईट स्टेनिंग आणि ट्रॅव्हलिंगसाठी बेस्ट ऑप्शन. जांघेत फ्रिक्शनमुळे रॅश येत नाही. याच्या लायनिंग पॅडप्रमाणे हार्ड नसतात. ओव्हरऑल सॉफ्ट आणि 360 डिग्री कम्प्लीट प्रोटेक्शन. त्यामुळे स्टेन अजिबातच होत नाही. म्हणून कम्फर्टेबल नाईट रुटीनसाठी पॅड्सचा एक 100% बेस्ट रिप्लेसमेंट ऑप्शन. नॉर्मल डिलेव्हरीमध्ये सुद्धा बरेच दिवस वापरासाठी लॉंग टर्म हेवी टू मीडियम फ्लो मॅनेज करण्यासाठी हे उत्तम आहेत. रॅश येत नाहीत कारण हवा खेळती राहते. हे पॅडप्रमाणे टाईट नसतात. डिलेव्हरीनंतर टाके पडलेले असतात. ते पॅडसोबत अडकतात किंवा घासले जातात आणि ती सिच्युएशन खूप पेनफुल होते. पण रियुजेबल डायपर पिरियड पॅन्टीमुळे असं होत नाही. दर 6 तासांनी पॅन्टी बदलायची ही एकच काळजी घ्यायची आणि वापरल्यानंतर आधी सांगितल्याप्रमाणे योग्य पद्धतीने डिस्पोज करायला अजिबात विसरायचं नाही. नंबर 6, पॅन्टी लायनर. डे अँड नाईट हेवी फ्लोसाठी डिस्पोजेबल पॅन्टी आणि 3rd डे ऑनवर्ड्स जेव्हा ब्लीडिंग थोडं कमी होतं किंवा स्पॉटिंग असतं त्यावेळी छोटे पॅन्टी लायनर्स तुम्ही वापरू शकता. हे पाळीच्या नॉर्मल फ्लोसाठी योग्य नसतात. प्लास्टिक आणि परफ्यूम लायनर्स इरिटेशन, ॲलर्जीज वाढवतात. स्पॉटिंगसाठी पॅन्टी लायनर्स बेस्ट. किंवा डेली ल्युकोरिया प्रॉब्लेम किंवा इन्फेक्टेड वजायनल डिस्चार्ज, पांढरं जाणे यासाठी अंडरगार्मेंट्स स्वच्छ ठेवायला मदत करतात. लायनर्स खूप पातळ असतात त्यामुळे चालताना जाणवत नाहीत. फ्रेश फिलिंग देतात. माझी टॉप सॅनिटरी प्रोडक्ट्सची लिस्ट अशी असेल. नंबर 1, डिस्पोजेबल पिरियड पॅन्टी. नंबर 2, मेन्स्ट्रुअल कप. नंबर 3, पॅड आणि लायनर्स. नंबर 4, रियुजेबल मेन्स्ट्रुअल पॅन्टी. आणि नंबर 5, टेम्पॉन्स. महागडी किंवा फॅन्सी आकर्षक दिसणारी उत्पादनच चांगली असतात असं नाही. सुरक्षित, शरीराला आरामदायक आणि दीर्घकालीन आरोग्याला धोका न पोहोचवणारे प्रोडक्ट्स वापरणं गरजेचं आहे. चुकीचे सॅनिटरी प्रोडक्ट्स वापरणं म्हणजे डिस्कम्फर्ट नाही तर आजारांना निमंत्रण. आता आपण चुकीचे सॅनिटरी प्रोडक्ट्स किंवा पॅड्स वापरल्याने कोणते आजार होऊ शकतात हे बघू. नंबर 1, वजायनल इन्फेक्शन म्हणजेच योनी संसर्ग. याची लक्षणं आहेत खाज, जळजळ, पांढरा, पिवळा किंवा हिरवा स्त्राव आणि दुर्गंधी. ओलसर, बंद वातावरणामध्ये असे इन्फेक्शन्स होतात कारण बॅक्टेरिया आणि फंगस वाढतात. यासाठी कोणती काळजी घ्यायची? प्लास्टिक आणि
परफ्यूम असणारे पॅड्स वापरायचे नाहीत आणि 6 तासांपेक्षा जास्त वेळ 8-10 तासांपर्यंत एकच पॅड वापरायचा नाही. मेन्स्ट्रुअल कप आणि टेम्पॉन सुद्धा वेळच्या वेळी बदलायचे. नंबर 2, फंगल इन्फेक्शन. कॅन्डिडा इन्फेक्शन. सतत ओलसरपणा, टाईट पॅड्स आणि प्रॉपर वॉश करून ती जागा कोरडी न करणं यामुळे फंगस वाढायला अनुकूल वातावरण तयार होतं. फंगल इन्फेक्शन्स खूप कॉमनली बघायला मिळतात प्रॅक्टिसमध्ये. तीव्र खाज जी रात्री वाढत जाते, पेशंट झोपू शकत नाही, पांढरा दह्यासारखा घट्ट वजायनल डिस्चार्ज, सूज, लालसरपणा ही याची लक्षणं असतात. नंबर 3, बॅक्टेरियल वजायनोसिस. यामध्ये योनी मार्गातले चांगले बॅक्टेरियाज कमी होतात, ज्यांची निरोगी शरीरासाठी गरज असते. वजायनल हेल्थ मेंटेन करण्यासाठी हे खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. बिगी एरिया नीट स्वच्छ व कोरडा न ठेवल्याने आणि पॅड वेळेवर न बदलल्याने हा त्रास होतो. माशासारखी दुर्गंधी आणि पातळ पांढरा किंवा राखाडी वजायनल डिस्चार्ज यामध्ये दिसतो. नंबर 4, UTI, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. या विषयाचा माझा एक डिटेल्ड लॉंग व्हिडिओ सुद्धा आहे, तो पण तुम्ही नक्की बघा. विरुद्ध दिशेने चुकीच्या पद्धतीने वजायना वॉश केल्याने आणि पॅड खूप वेळ न बदलल्याने असा प्रॉब्लेम होतो. जंतू संसर्ग लघवी मार्गात पसरतो, ज्यामुळे वारंवार वॉशरूमला जावं लागतं, ओटीपोट दुखतं आणि लघवी करताना जळजळ होते. नंबर 5, सर्व्हिसायटिस म्हणजे सर्व्हिक्सला सूज येणे. वारंवार वजायनल इन्फेक्शन आणि क्रॉनिक इरिटेशनमुळे गर्भाशयाच्या मानेवर सूज येते, ज्यामुळे पाळी नसताना सुद्धा स्पॉटिंग होतं, ॲबनॉर्मल डिस्चार्ज होतात आणि शारीरिक संबंध ठेवताना वेदना होतात. नंबर 6, PIDs, पेल्विक इन्फ्लमेटरी डिझिजेस. बऱ्याच काळापासून चुकीच्या पद्धतीने पाळीचे दिवस हाताळल्याने दुर्लक्षित केलेला संसर्ग वरच्या अवयवांपर्यंत जातो, ज्याचा परिणाम क्रॉनिक पेल्विक पेन आणि इनफर्टिलिटी म्हणजेच प्रेग्नन्सी राहण्यास अडचण येणे असा होतो. आणि 7, सर्वायकल कॅन्सर रिस्क. हा एक अप्रत्यक्ष धोका आहे, कारण पॅडमुळे कॅन्सर होत नाही, पण वारंवार अनट्रीटेड इन्फेक्शन्स प्लस क्रॉनिक इन्फ्लमेशन, लाजून दुर्लक्षित केलेलं वजायनल हेल्थ यामुळे HPV इन्फेक्शन टिकून राहण्याची शक्यता वाढते. योग्य सॅनिटरी प्रोडक्ट्स म्हणजे सुरक्षित गर्भाशय आणि निरोगी स्त्री. धन्यवाद.